दरवर्षी शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी नाफेड अंतर्गत विविध शेतमालाची खरेदी राज्य सरकारच्या नाफेड अंतर्गत केली जाते। परंतु आता जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये तुरीची खरेदीची नोंदणी जी आहे ती त्याची मुदत संपलेली आहे। त्यामुळे आता अनेक शेतकरी वंचित आहेत ज्यांच्या तुरीची अजूनही नोंदणी व्हायची आहे। जवळपास 8000 शेतकऱ्यांनी जे आहे ते आपल्या तूर पिकाची नोंदणी नाफेडमध्ये केलेली आहे, परंतु अजूनही हजारो शेतकरी जे आहेत ते वंचित आहेत। त्यामुळे नोंदणीसाठी मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे। खुल्या बाजारपेठेत अर्थात खाजगी बाजारपेठेमध्ये जर आपण पाहिलं तर तुरीला 7000 पासून तर 7200-7300 पर्यंत इतका दर मिळतोय, परंतु नाफेडमध्ये 7550 रुपये इतका दर मिळतोय। खाजगी बाजारपेठेमध्ये जर तूर आणली तर शेतकऱ्यांचं 200 ते 300 रुपयांचं क्विंटल मागे नुकसान होत आहे। त्यामुळे मुदत वाढवून दिली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। दुसरीकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी जवळपास केवळ 1600 शेतकऱ्यांची तूर खरेदी नाफेडने केलेली आहे। 15 मे पर्यंत संपूर्ण ही तुरीची खरेदी होणार आहे। सोयाबीनच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर अनेक शेतकरी जे आहेत ते सोयाबीन विक्रीपासून वंचित राहिले होते, त्यामुळे त्यांना खाजगी बाजारपेठेमध्ये आपलं सोयाबीन विकावं लागलं होतं। अशीच परिस्थिती आता पुन्हा एकदा तूर उत्पादक शेतकऱ्यांवर आलेली आहे। नोंदणी बंद झालेली आहे नाफेडची, त्यामुळे खाजगी बाजारपेठेमध्ये तुरीची आवक वाढलेली आहे। शेतकऱ्यांचा कल जो आहे तो खाजगी बाजारपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। खाजगी बाजारपेठेमध्ये तूर आणली असताना शेतकऱ्यांचं जवळपास 200 ते 400 रुपयांचं नुकसान क्विंटल मागे होत आहे। त्यामुळे नाफेड अंतर्गत जी आहे ती नोंदणीची मुदत वाढवून दिली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।